Hello guys, in previous lecture we discuss the system surrounding or as well as we also discuss the types of system. Okay, in this type of system there are three types of system. One is a open system, second closed system, and third one is a isolated system. Okay, then next point of this topic, that is the properties of system. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सिस्टीम सराउंडिंग म्हणजे काय बघितलं, त्याचबरोबर टाइप्स ऑफ सिस्टीममध्ये आपण ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम हे पॉईंट बघितलेले होते. आता आपल्या त्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीमच्या जनरली प्रॉपर्टीज काय आहेत, ओके, हे आपल्याला थोडंसं बघायचं आहे. ओके, मग आता ह्या ज्या सिस्टीम्स आहेत, सिस्टीम हॅव्हिंग ए टू टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज. फर्स्ट वन, इट इज ए extensive property. First one, it is a extensive property, and second one, it is a intensive property. Second one, it is a intensive property. फार सिंपल कन्सेप्ट आहे. पहिला येतो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि सेकंड आहे तो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये फरक काय आहे बघा. तर जनरली ज्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत, दीज प्रॉपर्टीज is totally depends on the amount of matter. ओके, त्या सिस्टीममध्ये मॅटर किती आहे, त्या सिस्टीममध्ये मॅटर किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज टोटली इंडिपेंडंट ऑन अमाउंट ऑफ मॅटर. ओके, ते काय आहेत, मॅटरवर इंडिपेंडंट आहे. आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इट इज अ डिपेंडंट ऑन दी मॅटर. ओके, म्हणजे सिंपल आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. प्रॉपर्टीज काय, तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. सिंपल आहे बघा. आता जी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आपल्याला फॉर एक्झाम्पल घ्यायचं आहे मास. त्याचबरोबर आपण इथं कन्सिडर करू शकतो त्याचं व्हॉल्यूम, बरोबर, इंटरनल एनर्जी ॲज वेल ॲज वी ऑल्सो कन्सिडर दी हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटी मीन्स एखादी रिॲक्शन होण्यासाठी लागणारी अमाऊंट ऑफ हीट, त्याला काय म्हणणार आहे, हीट कॅपॅसिटी आपण म्हणणार आहे, बरोबर. आणि राहिलेले सगळे मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी आणि हीट कॅपॅसिटी हे ह्या प्रॉपर्टीज सोडून राहिलेल्या सगळ्या प्रॉपर्टीज. म्हणजे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये काय आलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ओके, त्यानंतर विस्कॉसिटी, ओके, बॉइलिंग पॉईंट कन्सिडर करा, मेल्टिंग पॉईंट कन्सिडर करा, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. राहिलेल्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये आपल्याला इन्क्लूड करायच्या आहेत. ओके, मग आता बघा एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये मेन डिफरन्स काय आहे. हा डिफरन्स फार सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज एक कन्सिडर केली मास. ओके, मास कन्सिडर केली. मास समजा इथं एक मी बिकर घेतला. ह्या बिकरमध्ये एवढा अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे. ओके, ह्या बिकरमध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्स किती आहे किंवा अमाऊंट ऑफ मॅटर किती आहे एवढा आहे. त्यावेळी ह्याचं वेट आहे 1 किलोग्रॅम. ओके, परत आणि ह्याचा सबस्टन्स आहे, सबस्टन्सचा जो अमाऊंट आहे किंवा मॅटरचा जो अमाऊंट आहे, मॅटर मी वाढवला, परत एवढा केला. ह्याचं टोटल वेट काय झालं, अगोदरचं 1 प्लस ॲड केलेलं 1 कन्सिडर करा, म्हणजे टोटल काय झालं 2 kg झालं, बरोबर. म्हणजे जसं मॅटर वाढत जाणार आहे तसं काय होणार आहे, मास इट शुड बी इन्क्रीजेस, बरोबर. मास काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. आणि जसं इथला ह्या सिस्टीममधला मॅटर कमी करत जाणार आहोत, काढून घेणार आहोत, त्यावेळी काय होणार आहे, मास इट शुड बी गोज ऑन डिक्रीजेस. म्हणजेच मॅटर वाढला, मास वाढला, मॅटर कमी झाला, मास कमी झाला. सिमिलरली व्हॉल्यूमचं कन्सिडर करा. व्हॉल्यूम कन्सिडर करताना बघा, एक सिम्पली मी काय घेतला, बिकर घेतला. ओके, ह्या बिकरमध्ये मी 1 लिटर पाणी घेतलं. ओके, 1 लिटर पाणी, 1 लिटर वॉटर घेतलं. त्याच्यामध्ये परत मी 1 लिटर वॉटर ॲड केलं, म्हणजे टोटल व्हॉल्यूम किती झाला, 2 लिटर झाला. ओके, म्हणजेच बघा अमाऊंट वाढवत गेलो, मॅटर वाढवत गेलो, तर काय झालं, व्हॉल्यूम इज गोज ऑन इन्क्रीजेस. आता इथं टोटल व्हॉल्यूम किती झाला वॉटरचा, 2 लिटर झाला. आता त्यातला मी समजा
समजा 0.5 ml म्हणजे अर्धा लिटर मी काय केलं काढून घेतलं तर राहिला किती 1.5 लिटर राहिला. 1.5 लिटर राहिला म्हणजेच काय झालं मॅटर कमी केल्यानंतर व्हॉल्यूम सुद्धा कमी झाला. म्हणजेच दीज आर द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज टोटली डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर विच इज प्रेझेंट इन ए सिस्टीम. सिस्टीममध्ये किती प्रेझेंट आहे त्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर. म्हणजे डेफिनेशन काय सांगणार बघा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीजची. एनी प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम हुज मॅग्निट्यूड डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ए सिस्टीम इज कॉल्ड ॲज ए एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. लक्षात ठेवताना ह्या फक्त एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीजचे एक्झाम्पलच लक्षात ठेवायचे. ओके. आणि हे सोडून जे आहेत ते सगळे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये लिहून टाकायचे. ओके ठीक आहे. आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये इथं आपण कन्सिडर करूया मेल्टिंग पॉईंट. बरोबर. वॉटरचा मेल्टिंग पॉईंट किती आपण कन्सिडर करतो 0 डिग्री सेल्सिअस कन्सिडर करतो. म्हणजेच 1 ml वॉटर जरी घेतलं मी तरी ते 0 डिग्री सेल्सिअसलाच मेल्ट होणार. आणि जर समजा 10 लिटर वॉटर जरी घेतलं तरी सुद्धा ते 0 डिग्री सेल्सिअसलाच मेल्ट होणार आहे. बरोबर. बॉइलिंग पॉईंट घ्या. 1 ml वॉटर घेतलं तरी सुद्धा बॉइलिंग पॉईंट त्याचा काय असणार आहे 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे. आणि 10 लिटर वॉटर जरी घेतलं तरी सुद्धा त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणजेच इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी तुम्ही इथं व्हॉल्यूम किती घेताय त्याच्यावर डिपेंड नाहीत. बरोबर. त्या फिक्स आहेत. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज ह्या कशा आहेत फिक्स आहेत. त्यामुळं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ए इंडिपेंडंट ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर विच इज प्रेझेंट इन ए सिस्टीम. बरोबर. दीज आर दी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. ओके. आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट इथं आपण एक बघायचा. आता फोकस थोडासा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीकडे करायचा. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर ॲडिटिव्ह. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज ह्या कशा आहेत ॲडिटिव्ज आहेत. बरोबर. आता ॲडिटिव्ज म्हणजेच काय होतात बघा तर जनरली एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी जर कंबाईन आल्या किंवा 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा जर रेशो बघितला तर तो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असतो. किंवा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो जर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असू शकतो. बरोबर. म्हणजे ॲडिटिव्ह एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर द ॲडिटिव्ह म्हणजेच काय असतात त्यांच्यामध्ये व्हेरिएबल असतं. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं डेन्सिटी कन्सिडर करू. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय डेन्सिटी डी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. बरोबर. डेन्सिटी ही कशात येते इट इज ए इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ही कुठली आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मास अँड व्हॉल्यूम बोथ आर दी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. म्हणजेच बघा 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो हा काय असतो इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असतो. 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो विच इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके. म्हणताना हे वाक्य फार इम्पॉर्टंट आहे. हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर दी ॲडिटिव्ज. ओके. मग आता हे झालं प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. बरोबर. सिस्टीममध्ये 2 प्रॉपर्टीज परत आणि एकदा थोडंसं रिपीट करतो. एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज टोटली डिपेंड्स ऑन दी अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ए सिस्टीम. सिस्टीममध्ये किती प्रेझेंट आहे म्हणजे इथं कन्सिडर करा बिकर आहे. या बिकरमध्ये बिकर कन्सिडर केला सिस्टीम आणि बिकरच्या बाहेर जे आहे ते आपण काय कन्सिडर करणार आहे सराउंडिंग कन्सिडर करणार आहे. बरोबर. ह्या सिस्टीममध्ये जर समजा 1 किलोग्रॅम मॅटर घेतला किंवा 1 किलोग्राम सबस्टन्स घेतला तर त्याचा मास झाला 1 किलोग्राम. जर समजा मॅटर वाढवला सबस्टन्स वाढवला तर त्याचा मास काय झाला ना 2 किलोग्राम झाला. म्हणजेच जसं सबस्टन्स म्हणजेच मॅटर जसं वाढवत जाऊ तसं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज गोज ऑन इन्क्रीजेस. बरोबर. अँड इफ द अमाऊंट ऑफ मॅटर इज गोज ऑन डिक्रीजेस then the extensive property it should be decreases, that is a mass volume internal energy and heat capacity is also decreases. Okay. म्हणजेच extensive properties are the depend on the amount of matter. ओके. त्यानंतर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इट इज अ इंडिपेंडंट. आता लक्षात कसं ठेवायचं बघा इंटेन्सिव्ह मध्ये आय आहे आणि इंडिपेंडंट मध्ये पण आय आहे. बरोबर. आहे ना पहिला अल्फाबेट. याच्यावरून तुमच्या लक्षात राहील इझिली. म्हणजे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट मध्ये फारसं कन्फ्युजन करायसारखी गोष्ट नाही. बरोबर.
इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आर दी इंडिपेंडंट ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर विच इज प्रेझेंट इन ए सिस्टीम. सिस्टीममध्ये त्या प्रेझेंट किती आहेत त्याच्यावर डिपेंडंट नाहीत, म्हणजे इंडिपेंडंट आहेत. फॉर एक्झाम्पल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, विस्कॉसिटी, बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, डेन्सिटी एक्सेट्रा एक्सेट्रा, हे सगळं बरोबर. ह्याच्यावरून मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं आहे. ओके, दीज आर दी प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. द नेक्स्ट, आता बघा एक आपण सिस्टीम, आता आपल्याला थोडंसं थर्मोडायनॅमिक्समध्ये फोकस आपल्याला करायचा आहे, तो सिस्टीमवर फोकस करायचा आहे. सराउंडिंगचा फारसा काय आपण विचार करणार नाही. ओके, मग आता सिस्टीमवर फोकस करताना बघा, फॉर एक्झाम्पल मी इथे एक सिस्टीम घेतली. ओके, ह्या सिस्टीममधलं जे प्रेशर आहे त्याला P1 म्हणालो, व्हॉल्यूम आहे त्याला V1 म्हणालो, ह्या सिस्टीमचं जे टेम्परेचर आहे त्याला T1 म्हणालो, आणि नंबर ऑफ मोल्स जे आहेत त्याला N मी कन्सिडर केले. N हिअर कन्सिडर्ड ॲज ए नंबर ऑफ मोल्स. ओके, इथं नंबर ऑफ मोल्स ह्या कॉन्स्टंट असणार आहेत. कशा असणार आहेत ते तुम्हाला पुढे लक्षात येईल. ओके, मग आता तुम्ही इथं एक सिस्टीम कन्सिडर केली, P1, V1, T1 आणि N. ओके, ह्या त्याच्या पर्टिक्युलर मेजरेबल व्हॅल्यूज आहेत, मेजरेबल व्हॅल्यूज आहेत. ओके, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे सिस्टीम आहे, ह्या सिस्टीमचं प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फिअर कन्सिडर केलं बरोबर. जर व्हॉल्यूम मी कन्सिडर केला, व्हॉल्यूम 1 dm³ कन्सिडर केला, टेम्परेचर जे आहे ते स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे 300 केल्विन एवढं स्टँडर्ड टेम्परेचर मी कन्सिडर केलेलं आहे बरोबर. ह्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्या मेजरेबल व्हॅल्यूज आहेत. ओके, आता मी जर तुम्हाला विचारलं, हे डायरेक्टली मी तुम्हाला म्हटलं की बाबा फॉर एक्झाम्पल ही एक सिस्टीम आहे, आणि मी तुम्हाला विचारलं ही सिस्टीम त्याची इनिशियल स्टेट मेन्शन करते का फायनल स्टेट मेन्शन करते बरोबर, डायरेक्टली. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरून सांगता येणार नाही की ही सिस्टीम ही कुठल्या सिस्टीमपासून तयार झालेली आहे का ह्या सिस्टीमपासून दुसरी सिस्टीम तयार होणार आहे, किंवा दुसऱ्या कोणत्या तरी सिस्टीमचा चेंज होऊन ही स्टेट तयार झाली का ह्या स्टेटपासून दुसरा स्टेट तयार होणार आहे बरोबर. स्टेट म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस इथं तुम्ही कन्सिडर करू शकता. हे तुम्हाला एका स्टेटवरून सांगता येणार नाही बरोबर. आता समजा ह्याच्यामध्ये ज्या स्टँडर्ड व्हॅल्यूज येतात त्या स्टँडर्ड व्हॅल्यूजमध्ये चेंज झाला, स्टँडर्ड व्हॅल्यूजमध्ये चेंज झाला म्हणजे हे जे व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबल्स म्हणजे चेंज होणाऱ्या व्हॅल्यूज, त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल्स म्हणतो बरोबर. ह्याचं जे व्हेरिएबल्स आहेत म्हणजे त्याला मी म्हणतो चेंजेस इन व्हेरिएबल्स बरोबर. म्हणजे बघा ही फर्स्ट स्टेप आपण कन्सिडर करू, फर्स्ट स्टेप कन्सिडर करू सिस्टीमची. त्याच्यामधलं प्रेशर होतं P1, ते व्हेरिएबल चेंज झाल्यानंतर प्रेशर इट शुड बी चेंज, दॅट मीन्स द P1 इज गेट कन्वर्टेड इंटू P2, V1 is get converted into V2, T1 is get converted into T2, and N, that means the number of moles present in a system is a equal. ओके, मी ह्याला आपण काय म्हणू, सेकंड स्टेट म्हणू. ओके, ही फर्स्ट स्टेट झाली, ही सेकंड स्टेट झाली. आता बघा काय झालं, ह्याच्यापासून ही स्टेट तयार झाली, या फर्स्ट स्टेटपासून सेकंड स्टेट तयार झालेली आहे. ज्यावेळी एखाद्या स्टेटचं कन्व्हर्जन दुसऱ्या स्टेटमध्ये होतं त्याच्यावरून आपण त्याची इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट डिटरमाइन करू शकतो. इनिशियल अँड फायनल स्टेट इट शुड बी डिटरमाइन बरोबर, डिटरमाइन करू शकतो. आता कसं करू शकतो, सिंपल आहे. एकापासून दुसरा तयार होतो. ओके, एकापासून काय होतो, दुसरा तयार होतो. ज्याच्यापासून तयार झालाय तो फायनल. ओके, जो तयार झालाय तो फायनल, ज्याच्यापासून झालाय तो इनिशियल. इनिशियल म्हणजे पहिली स्टेज बरोबर, आणि फायनल स्टेट म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही कन्सिडर करू शकता की बघा तुम्हाला वारणानगर ते कोल्हापूर प्रवास करायचा आहे. ओके, मग तुमची इनिशियल स्टेट कुठे, तुम्ही आता कुठं आहे, वारणेत आहे, तुम्हाला जायचं आहे कुठं, कोल्हापूरला. तुम्ही वारणेतून निघाला, याचा अर्थ तुमची इनिशियल स्टेट वारणा. कोल्हापूरला जायचं आहे, जाणार आहे तुम्ही कोल्हापूरला, द कोल्हापूर इट इज ए फायनल स्टेट. ओके, दिस इज ए चेंज इन ए स्टेट बाय चेंजिंग द व्हेरिएबल्स ऑफ द सिस्टीम. Therefore, this function is known as a state function. This function is known as a state function. म्हणजेच एखाद्या सिस्टीम मध्ये फक्त स्टेट चेंज झाली
इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट चेंज झाली, ती कशी झाली याचा विचार केला जात नाही, त्यावेळी त्या फंक्शनला म्हणायचं स्टेट फंक्शन. बरोबर. मी परत अनेकदा सांगतो, स्टेट चेंज होणं महत्वाचं आहे. ती कशी गेली, का गेली, कशासाठी गेली ह्याच्याशी देणे घेणं नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे, फक्त स्टेट झालं. इनिशियल आणि फायनल एवढ्या स्टेटचा ज्यावेळी आपण विचार करतो त्याच्यावेळी आपण कन्सिडर करणार स्टेट फंक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल वारणा आणि कोल्हापूर हे झाले स्टेट फंक्शन्स. बरोबर. मग आता परत प्रश्न येतो की आता वारणेपासून कोल्हापूरला जाण्यासाठी समजा 1-2-3 रस्ते आहेत. मग आता कसं गेलो. बरोबर. म्हणजेच तिकडं वारणेतून कोल्हापूरला जाण्यासाठी कोणता पाथ मी फॉलो केलाय, वारणेमधून कोल्हापूरला जाण्यासाठी मी कोणता पाथ फॉलो केलाय, तो पाथ म्हणजेच पाथ फंक्शन. बरोबर. म्हणजे इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटला ज्यावेळी एखादी सिस्टीम मध्ये चेंज होतो किंवा एखादी सिस्टीम मूव्ह होते त्यावेळी त्याचा रूट कोणता आहे हे फार महत्वाचं आहे, त्यांचा पाथ कोणता आहे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे 2 गोष्टी आहेत सिस्टीममध्ये. सिस्टीमची इनिशियल आणि फायनल स्टेटचा फक्त विचार केला जातो, फक्त स्टेट चेंजचा विचार केला जातो, त्यावेळी त्याला म्हणायचं स्टेट फंक्शन. बरोबर. आणि ज्यावेळी सिस्टीममध्ये चेंज होतो तो चेंज कसा झाला, म्हणजे कुठल्या पाथनं झाला याचा ज्यावेळी आपण विचार करणार आहे त्यावेळी त्याला आपण काय म्हणू, पाथ फंक्शन. त्याला काय म्हणू, पाथ फंक्शन. हिअर स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन. बरोबर. पाथ म्हणजे तुमच्या लक्षात येते रस्ता. ओके. स्टेट म्हणजे त्यांची स्टेट. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे मी कन्सिडर करतो. ठीक आहे. इथे तुम्हाला एक ग्राफ दिसतोय बघा. एक्स ॲक्सिसवर आहे व्हॉल्यूम चेंज इन व्हॉल्यूम, वाय ॲक्सिसवर आहे चेंज इन प्रेशर. ओके. इथं जो पॉइंट आहे ह्याला मी म्हणालो ए स्टेट किंवा ही तुम्ही इनिशियल स्टेट कन्सिडर करू शकता. इनिशियल स्टेट हा जो पॉइंट आहे ह्याला मी म्हणालो बी. बी साठी आपण कन्सिडर करूया फायनल स्टेट. फायनल स्टेट. ओके. बघा ए एक सिस्टीम आहे, एचं कन्व्हर्जन बी मध्ये झालं, एचं कन्व्हर्जन बी मध्ये झालं. ओके. म्हणताना ए काय झालं, इनिशियल स्टेट, बी काय झाली, फायनल स्टेट. म्हणजे ए इज गेट कन्वर्टेड इन टू बी, दॅट इज ए इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेटला सिस्टीम पोचलेली आहे. बरोबर. मग आता ती सिस्टीम पोचलेली आहे, पण पोचताना बघा ह्या सिस्टीमला 3 रूट आहेत. ह्याला नंबर देतो मी 1, ह्याला देतो 2, ह्याला देतो 3. जर सिस्टीम फर्स्ट नंबरचा रूट जर फॉलो करत असेल किंवा सिस्टीम जर फर्स्ट पाथ फॉलो करत असेल. ओके. आता सिस्टीम ए पासून बी पर्यंत गेलेली आहे, म्हणजे इनिशियल टू फायनल स्टेटमध्ये तर कन्व्हर्जन 100% झालेलं आहे. पण ह्याच्यामध्ये 3 रूट आपल्याला दिसत आहेत, 3 पाथ दिसलेले आहेत. म्हणजेच इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटमध्ये एखादी सिस्टीम चेंज होताना कोणत्या पाथने गेलेली आहे, पाथ फॉलोड बाय सिस्टीम, सिस्टीमनं कोणता पाथ फॉलो केलाय त्याला आपण काय म्हणणार आहे, पाथ फंक्शन. त्याला आपण काय म्हणणार, पाथ फंक्शन. बरोबर. म्हणजेच बघा डेफिनेशन काय होणार स्टेट फंक्शनची, एनी प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम हुज व्हॅल्यू डिपेंड ऑन द करंट स्टेट ऑफ सिस्टीम अँड इंडिपेंडंट ऑफ द पाथ फॉलोड टू रीच दॅट सिस्टीम, इट इज कॉल्ड ॲज ए स्टेट फंक्शन. म्हणजेच फक्त सिस्टीममध्ये जो चेंज झालाय तो चेंज विचारात घेतला की स्टेट फंक्शन. बरोबर. तिथं पाथचा विचार करायचा नाही. आता पाथ फंक्शनची डेफिनेशन काय होणार बघा. पाथ फंक्शन अ प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम हुज व्हॅल्यू डिपेंड ऑन द पाथ यूज टू रीच ए पर्टिक्युलर स्टेट. एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्यासाठी जो पाथ फॉलो केलाय त्याला आपण काय म्हणणार आहे, पाथ फंक्शन. त्यांना आपण काय म्हणणार आहे, पाथ फंक्शन. क्लिअर आहे. हे जो पाथ फंक्शन जो आहे हा पाथ फंक्शन आणि स्टेट फंक्शन दीज आर दी, काही सिस्टीममध्ये दीज आर दी रिलेटेड विथ इच अदर आणि काही सिस्टीममध्ये दीज आर दी नॉट रिलेटेड विथ इच अदर. काहीमध्ये ते एकमेकांबरोबर रिलेटेड आहेत, काहीमध्ये एकमेकांबरोबर ते रिलेटेड नाहीत. ओके. म्हणजेच बघा स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन. ओके. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे पण फार महत्वाचा आहे.
लक्षात आलं? ठीक आहे. देन ह्याच्यानंतर आपल्याला पॉईंट बघायचा आहे. द पॉईंट इट इज अ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. ओके, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम बघायच्या अगोदर थोडंसं मी तुम्हाला आठवण करून देतो केमिकल इक्विलिब्रियममध्ये. केमिकल इक्विलिब्रियममध्ये काय असतं बघा, एक आपण रिॲक्शन कन्सिडर करतो ए प्लस बी, देन इट गिव्ज सी प्लस डी. बरोबर, म्हणजे सी प्लस डीचं पण परत काय होतं, ए प्लस बीमध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू रेट ऑफ कंबशन ऑफ रिॲक्टंट. ह्या दोघांचा रेट काय असतो, इक्वल असतो. ओके, हेच आपल्याला सेम थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये बघायचं आहे. समजा इथं मी एक सिलेंडर कन्सिडर केला. ओके, हा एक सिलेंडर आहे. ओके, धिस सिलेंडर इज फिटेड विथ ए फ्रिक्शनलेस मुएबल पिस्टन. ओके, फ्रिक्शनलेस मुएबल पिस्टन. ओके, तो काय केलाय, पिस्टन ठेवले त्याच्यावर. पिस्टन म्हणजे शॉर्टमध्ये इथं तुम्ही कन्सिडर करायचा, आपण सायकलच्या चाकामध्ये हवा भरण्यासाठी जो पंप वापरतो, ओके, तो कन्सिडर करायचा. ओके, त्यातलं जे आतलं वायसर असतं ते कन्सिडर करायचं पिस्टन, आणि त्याच्यावरचा रॉड, आणि ती साईडची जी नळी असते त्याला आपण काय कन्सिडर करूया, सिलेंडर कन्सिडर करूया. बरोबर, ह्याच्यामध्ये काय बघा, एअर आहे. ठीक आहे, एक सिलेंडर घेतला, त्या सिलेंडरमध्ये मी काय केलं, एक फ्रिक्शनलेस मुएबल पिस्टन. हा पिस्टन असा आहे की जर गॅसमधला प्रेशर कमी जास्त झाला की ऑटोमॅटिकली तो खालीवर होतो. बरोबर, फ्रिक्शनलेस आहे, तो इझिली खालीवर होतो, म्हणतात त्याला म्हणायचं फ्रिक्शनलेस मुएबल पिस्टन. बरोबर, द सिस्टम इट इज फिल्ड विथ ए गॅस अँड इन दिस सिलेंडर द फ्रिक्शनलेस मुएबल पिस्टन इट शुड बी फिटेड. बरोबर, आता बघा, हा पिस्टन ज्यावेळी मी वरून सोडणार आहे त्यावेळी तो एका पर्टिक्युलर रेंजला जाऊन किंवा एका पर्टिक्युलर पोझिशनला जाऊन तिथं काय होणार आहे, स्टेबल होणार आहे, म्हणजेच थांबणार आहे. तो काय होणार आहे, थांबणार आहे. म्हणजे तिथून खाली पण जाणार नाही, तिथून वर पण जाणार नाही. बरोबर, म्हणजेच त्यावेळी काय झालं बघा, ह्या प्रेशर इथं जो पिस्टन आहे, ह्या पिस्टनवर जे अप्लाय होणार ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सटर्नल प्रेशर. काय म्हणतो त्याला आपण, एक्सटर्नल प्रेशर. आणि गॅसचं इंटरनल प्रेशर. हे दोन्हीही प्रेशर हे कसे आहेत, इक्वल आहेत. हे दोन्हीही प्रेशर काय आहेत, इक्वल आहेत. बरोबर, मग अशा वेळी बघा, एक्सटर्नल प्रेशर आणि इंटरनल प्रेशर दोन्ही इक्वल असेल तर आपण ह्या सिस्टीममध्ये झालेल्या मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीचा आपण स्टडी करू शकत नाही. का स्टडी करू शकत नाही, कारण बघा, पिस्टन एका जागी स्थिर आहे. बरोबर, म्हणजे एक्सटर्नल प्रेशर पी इथं कन्सिडर करा, व्हॉल्यूम गॅसचं कन्सिडर करा व्ही, टेम्परेचर कन्सिडर करा टी. बरोबर, ह्या सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहेत, स्टेबल आहेत. बरोबर, ह्यांच्यामध्ये जोपर्यंत चेंज होणार नाही तोपर्यंत आपल्याला ही सिस्टीम ही इनिशियल स्टेटला आहे की फायनल स्टेटला आहे हे कळणार नाही. ओके, ठीक आहे. आता थोडंसं मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी म्हणजे काय, मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर यांना काय म्हणायचं, मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टी, ज्या इझिली आपण डिटरमाइन करू शकतो त्यांना म्हणायचं मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज. ओके, म्हणजे बघा, ज्यावेळी एक्सटर्नल प्रेशर आणि इंटरनल प्रेशर बोथ आर द इक्वल, देन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम इट शुड बी फॉर्म. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम इट शुड बी फॉर्म और इट शुड बी जनरेटेड. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, किंवा सिंपल भाषेत मी सांगतो, सिलेंडर घेतलाय, त्याच्यामध्ये गॅस आहे आणि त्या सिलेंडरमध्ये काय केलं मी, पिस्टन सोडलाय. तो पिस्टन खाली 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 जाणार आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला, ह्या पॉइंटला येऊन काय होणार आहे, तो स्टेबल होणार आहे. तिथून तो खालीही जाणार नाही, तिथून वरही जाणार नाही. म्हणजेच काय झालं बघा, गॅसनं अप्लाय केलेलं प्रेशर पिस्टनवर, बरोबर, पिस्टनवर अप्लाय केलेलं प्रेशर, ओके, आणि एक्सटर्नल प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे पिस्टनवर अप्लाय झालेलं आहे ते दोन्हीही इक्वल असणार आहे. म्हणजेच तिथं काय तयार झाला, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम
फॉर्म झाला. लक्षात आलं, तिथं काय फॉर्म झाला, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. ओके, मग थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमची डेफिनेशन काय झाली बघा, अ सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम व्हेन स्टेट फंक्शन्स ऑफ द सिस्टीम डू नॉट चेंज. ओके, म्हणजे मी इथं सांगितलेलं, ज्यावेळी त्याच्या प्रेशरमध्ये, व्हॉल्यूममध्ये, टेम्परेचरमध्ये जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत त्या सिस्टीमची स्टेट चेंज होत नाही, आणि जोपर्यंत सिस्टीमची स्टेट चेंज होत नाही तोपर्यंत आपण त्याला म्हणू थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. क्लिअर आहे गाईज. देन आफ्टर दॅट थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचरमध्ये चेंज झाला की काय होतं, स्टेट चेंज होते. मग ती स्टेट चेंज होताना आपल्याकडे काही प्रोसेसेस आहेत. देअरफॉर द टाइप्स ऑफ प्रोसेसेस, ओके, सिस्टीमचा ज्यावेळी चेंज होतो, ओके, इक्विलिब्रियममध्ये चेंज झाल्यानंतर सिस्टीम फायनल स्टेटला पोहोचते किंवा त्यांची स्टेट चेंज होते. ती स्टेट चेंज होण्यासाठी ज्या काही प्रोसिजर्स आहेत, ज्या काही प्रोसेसेस आहेत, त्या प्रोसेसेस आपल्याला इथं फर्दर स्टडी करायच्या आहेत, आणि त्या टाइप्स ऑफ प्रोसेसेस वी डिस्कस इन ए नेक्स्ट लेक्चर. सो ओके गाईज, आय होप these points are well understood to you. Thank you so much.